मणक्यांचं ऑपरेशन केलं तर मी अधू होईल का? हा प्रश्न आजही रुग्ण मला भीतीने विचारतात. पण एक लक्षात ठेवा, मणक्याची शस्त्रक्रिया म्हणजे अधूपणा हे दूर-दूरपर्यंत वास्तव नाहीये. ही अनेक वर्षापासून मनात बसलेली भीती आहे. पूर्वी स्पाइन सर्जरी म्हटलं की मोठा चिरा द्यावा लागायचा, स्नायूंचं जास्त नुकसान व्हायचं, जास्त रक्तस्राव व्हायचा आणि रिकव्हरीला खूप वेळ लागायचा. त्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये ही भीती निर्माण झालेली आहे. पण आज तंत्रज्ञान बदललेलं आहे आणि एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी नावाची एक पद्धत वास्तवात आहे. एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीमध्ये अगदी छोट्या मार्गातून कॅमेऱ्याच्या मदतीने नर्व्हवरचं पूर्ण प्रेशर अत्यंत अचूकपणे आपल्याला कमी करता येतं. यामध्ये खूप छोटा चिरा असतो. आसपासच्या स्नायूंना खूप कमी इजा होते आणि तुलनेनं ओपन सर्जरीच्या तुलनेनं बघायला गेलं तर रक्तस्राव हा अत्यंत नगण्य असतो. एक 5 ते 10 ml रक्तस्राव होतो. पोस्ट ऑपरेटिव्ह पेन म्हणजे ऑपरेशन नंतर खूप कमी वेदना होतात आणि रुग्ण रिकव्हरीमध्ये खूप फास्ट असतो. म्हणजे रुग्णाची रिकव्हरी एक 2 ते 3 आठवड्यामध्ये होऊन जाते. अर्थात कोणतीही स्पाइन सर्जरी म्हणजे पूर्णपणे रिस्क फ्री नसते. पण योग्य डायग्नोसिस, योग्य पेशंट सिलेक्शन आणि अनुभवी सर्जिकल टीम जर असेल, तर आधुनिक एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीने रुग्ण हे पूर्णपणे बरे होऊ शकतात आणि सुरक्षित सर्जरी होऊ शकते. म्हणून एक लक्षात ठेवा, स्पाइन सर्जरी केली तर अधू होईल या भीतीमुळे आवश्यक असलेली सर्जरी आणि उपचार टाळू नका. भीतीवर नाही तर योग्य माहितीवर निर्णय घ्या. धन्यवाद.